जे उचित कर्म सांडिती, मग नैष्कर्म्य होऊ पाहती. परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधुनी, तया कर्म त्यागुन घडे. जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ऐसे ते पार्था, विषयासक्त सर्वथा. ओळखावे तत्वता, येथ भ्रांती नाही. आता देई अवधान, प्रसंगे तुझ सांगेन. या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. बरेचसे काय करतात तर प्राप्त विहित कर्मे टाळतात. त्यासाठी कर्मेंद्रियांवर जणू दडपण आणतात आणि नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. परंतु तू एक लक्षात घे की त्यांच्या हातून कर्मत्याग तर घडत नाहीच. उलट मनातली विषय वासना त्यांना अखंडपणे चेतवत ठेवते. फक्त कर्मत्यागाचा बाह्यात्कारी देखावा करण्यात ते यशस्वी होतात. पार्था, हे कर्मत्यागाचे यशस्वी नाटक म्हणजे त्यांचे मानसिक दारिद्र्य आहे. कर्मत्यागाचे ढोंग पार पाडण्यात ते यशस्वी होतात इतकेच. ते विषय वासनेतच गुंतलेले असतात हे तू निःसंशय समज. या अंतर्गत विषय वासनेच्या निमित्ताने तुला निष्काम कर्मयोगी पुरुषाची सर्व लक्षणे सांगतो. तू तेवढी लक्षपूर्वक ऐक. जो अंतरी दृढू, परमात्मरूपी गुढू. बाह्यतरी रूढू, लौकिकु जैसा. तो इंद्रिया आज्ञान करी, विषयांचे भयन धरी. प्राप्त कर्मन अभेरी, उचित जे जे. तो कर्मेंद्रिये कर्मी, राहाटता तरी न नियमी. परी तेथिचे निउर्मी, झाकोळेना. तो कामना मात्रेन घेपे, मोहमळेन लिंपे. जैसे जळी जळेन शिंपे, पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे, सकळांसारिखा दिसे. जैसे तोय संगे आभासे, भानुबिंब. ज्याचे मन दृढनिश्चयी आहे, जो बाह्यविश्वात चार चौघांसारखा व्यवहार करतो, परंतु परमात्म स्वरूपात विरघळून गेलेला आहे. जो आपल्या इंद्रियांना कसलीही बंधने न घालता त्यांची त्यांची रुची पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य देऊनसुद्धा विषयासक्तीचे यत्किंचितही भय मनी बाळगत नाही आणि कुठलेही प्राप्त कर्तव्य टाळत नाही. कर्मेंद्रिये आपापली कर्मे पार पाडीत असतानासुद्धा त्यांच्या बंधनात न राहता फलाशेने कधी झाकला जात नाही. असा पुरुष कसा असतो तर कमळाचे पान जसे पाण्यात तरंगत असतानासुद्धा त्याच्यावर पाण्याचा थेंब जसा कधी टिकत नाही, त्याप्रमाणे हा साधक विषयवासनेत कधी गुरफटत नाही की मोहाच्या चिखलात कधी बरबटून जात नाही. कसा तर सूर्यबिंब पाण्यात उतरूनही ते पाण्यापासून अलिप्त असते, अगदी तसा हा विषयासक्तीपासून अगदी दूर असतो. तैसा सामान्यत्वे पाहिजे, तरी साधारणुची देखिजे. ये रवी निर्धारिता नेणिजे, सोय जयाची. ऐशा चिन्ही चिन्हितु, देखसी तोची मुक्तु. आशा पाश रहितु, ओळखपा. अर्जुना तोची योगी, विशेषिजे जो जगी. म्हणून ऐसा होय या लागी. म्हणिपे तू ते, तू मानसा नियम करी. निश्चळ होय अंतरी, मग कर्मेंद्रिये व्यापारी. वर्ततु सुखे. पार्था, हा वैराग्य संपन्न दृढनिश्चयी साधक चार लोकात वावरताना सामान्यांसारखाच खरे तर वाटतो,
परंतु सूक्ष्मपणे वेध घेतला की लक्षात येते की या असामान्य साधकाची बरोबरी कुणाबरोबरही करता येणार नाही. खरे तर त्याचे यथार्थ स्वरूप कळून येणे कठीणच जाते. विरक्त पुरुषांची चिन्हे धारण केलेला हा असामान्य साधक, त्याला कुठलीही आशा पाश घालत नाही. तोच पुरुष पार्था आशा बंधनातून मुक्त झालेला असतो, हे ध्यानात घे. या पुरुषाचे श्रेष्ठ योगी म्हणून कौतुक होते. तसा तू श्रेष्ठ योगी हो, म्हणून तू मनाचे नियमन कर, अंतःकरणी स्थिर हो. मग कर्मेंद्रिये आपापल्या जागी कार्यरत राहिली तरी काळजी करू नकोस. म्हणशी नैष्कर्म्य हो वावे, तरी एथ तेन संभवे, आणि निषिद्ध केवी राहाटावे, विचारी पा. म्हणून जे जे उचित आणि अवसरे करुनी प्राप्त, ते कर्म हेतुरहित आचरतू. पार्था आणि कही एक, नेणसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्ममोचक आपैसे असे. देखे अनुक्रमाधारे, स्वधर्म जो आचरे, तो मोक्षुतेने व्यापारे, निश्चित पावे. पार्था, तू कर्मातीत व्हायचे ठरविलेस तरी ते केवळ अशक्य आहे. कारण कर्मेंद्रिये आपली सर्व कर्मे अखंडितपणे करीतच राहतात. मग मला सांग, जी शास्त्राला मंजूर नाहीत ती कर्मे कशासाठी करायची? त्यापेक्षा सर्व योग्य आणि शास्त्राला अनुसरून जी सर्व कर्मे आहेत आणि प्रसंगानुरूप करावयाची कर्मे मनी कसलीही फलाशा न ठेवता करीत राहावे. यासारखे उत्तम या विश्वात दुसरे काहीही नाही. तुला आणखी एक मौजेची गोष्ट सांगतो. या विहित कर्माचे नवल असे की ही कर्मे फलाशा विरहित पार पाडली की आपण कर्मबंधनातून आपोआपच मुक्त होतो. पार्था, तू असे जाणून घे की धर्माधिष्ठित कर्मे पार पाडणारा साधक पुरुष मोक्षपदाला अगदी सहजपणे पोहोचतो. स्वधर्म जो बापा, तोच नित्य यज्ञ जाणपा, म्हणून निवर्तता पापा संचारू नाही. हा निज धर्म जय सांडे, कुकर्मी रती घडे, तैची बंधू पडे संसारिकू. म्हणून स्वधर्मानुष्ठान, ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीच नाही. हा लोककर्मे बांधिला, जो परतंत्रा भूतला, तो नित्ययज्ञाते चुकला. म्हणून या आता येची विषयी पार्था, तुझ सांगेन एकी मी कथा. जय सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेनी केली. स्वधर्माचे पालन करणे म्हणजेच तो नित्ययज्ञ आहे. त्याचे आचरण केले असता आपल्या जगत असलेल्या आयुष्यात पापाचा कधी प्रवेशच होत नाही. परंतु जर या स्वधर्माचे पालन करण्याऐवजी कुकर्मे असतात, त्यांविषयी प्रेम निर्माण झाले तर सांसारिक बंधन मात्र निर्माण होते. थोडक्यात काय तर स्वधर्माचे पालन हाच मुळी एक अखंड चालणारा कर्मयज्ञ आहे. जो या नित्य कर्मयज्ञात दंग राहतो तो बंधनात कधी अडकत नाही. मनुष्य प्राणी या नित्य यज्ञापासून दूर गेल्यामुळे पराधीन झाले आणि कर्मबंधनात अडकले. पार्था, तुला मी या संदर्भातली एक कथा सांगतो. ब्रह्मदेवाने जेव्हा या सृष्टीची रचना केली तेव्हाची ही गोष्ट आहे.